नमस्कार. जय शिवराय. सर जय शिवराय. त्याची स्टार प्रवाहावर आपली मालिका खूप गाजत होती आणि लोकांपर्यंत खूप आवडत होती. सावित्रीबाई ज्योतिराव फुले. अचानक असं काय घडलं की ही मालिका चेंज होऊन म्हणजे स्टॉप होऊन लोकांपर्यंत असे मेसेज गेले की ही मालिका बंद होत आहे. असं काय घटना घडली किंवा काय म्हणजे लोकांना संदर्भ आहे की काय संदर्भात वाटले की काय होत आहे, काय होत आहे, सुरू का झाली आणि बंद का झाली, ह्याच्याबद्दल काही सांगू शकता? मला असं वाटतं की हा चॅनलचा निर्णय होता. चॅनलने जे माझ्याकडे मला कम्युनिकेट केलं ते या पद्धतीनेच होतं की साधारणतः मालिकेला मिळणारा टीआरपी आणि त्यातून होणारा रेव्हेन्यू याची सांगड जुळत नाही असं चॅनलचं म्हणणं होतं. पण त्याविषयी मला कुठलाही रोष नाही, राग नाही. कारण महत्वाची गोष्ट ही आहे की स्टार प्रवाहाने मुळात या विषयाला हात घातला, यासाठी मी त्यांचा ऋणी आहे, त्यांचा आभारी आहे. आणि जेवढे एपिसोड्स आम्ही स्टार प्रवाहाबरोबर केले तो खरंच चांगला अगदी अनुभव होता. सतीश राजवाडे असतील, अभिजित खाडे असतील, कौस्तुभ बेडेकर असतील, या सगळ्यांनी फार सहकार्य केलं. त्यामुळे हा जो काही त्यांच्यावरच्या कॉर्पोरेटचा हा जर काही निर्णय असेल तर मला वाटतं त्या निर्णयाच्या विनाकारण चिकित्सा करत बसण्यापेक्षा, कारण त्याला अनेक कंगोरे आहेत. बरोबर. मग त्याची परसेप्शन व्हॅल्यू काय, त्याची आर्कायवल व्हॅल्यू काय, त्याची डबिंग व्हॅल्यू काय, त्याच्यातली सामाजिक जबाबदारी काय, असे अनेक कंगोरे आहेत. त्यामुळे त्यामध्ये जाण्यापेक्षा मला असं वाटतं की महाराष्ट्र रडायला नाही, लढायला शिकवतो. ते आपल्या डीएनए. त्या दृष्टीने लढलं पाहिजे. ही गोष्ट पुढे जाऊन सांगितली पाहिजे. ही गोष्ट पूर्ण झाली पाहिजे. आणि त्यासाठी मराठी वारसा या युट्यूब चॅनेलवरून आपण सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका नव्या ढंगात आणखी दिमाखात समोर आणू. अशा अनेक तुमच्या जेवढ्या मालिका आजपर्यंत गाजलेल्या त्या अनेक मालिका गाजत असताना कुठे ना कुठेतरी माशी शिंकते किंवा कुठे ना कुठेतरी अमोल कोल्हेंकडे बोट दाखवलं तर अमोल कोल्हेंकडनं काहीतरी वेगळं काहीतरी बोलण्यासाठी किंवा काहीतरी आडकाठी करण्यासाठी हा नेहमी प्रयत्न होत आलेला आहे, असं लोकांपर्यंत पण पोहोचलेलं आहे. पण असं का होतं की अमोल कोल्हेंच्या मागे का लोक अशी विरोधक असे लागलेले आहेत की तुम्ही राजकारणी झालात म्हणून की एक कलाकार म्हणून, म्हणजे काय आहे याचं गणित काय आहे? नाही, गंमत अशी आहे, राजकारण आणि कलाक्षेत्र याकडे वेगवेगळ्या नजरेनं बघणं हे खरं तर आत्ताच्या काळात हे शक्य होत नाहीये. आणि त्यामुळे ही गोष्ट जास्त होत असावी की अमुक एखादी गोष्ट केली मग याच्यात राजकीय अँगल काही आहे का हे शोधण्याचा प्रयत्न होतो. खूप खरं सांगायचं तर जेव्हा मी या प्रिमायसेस मध्ये येतो, जेव्हा मी सेटवर येतो, तेव्हा माझ्या राजकारणाची जोडे हे मी गेटच्या बाहेर काढून येतो. आणि शुद्ध हेतूनं जे आपण काम करतो ते शुद्ध हेतूनं मांडण्याचा कायम प्रयत्न असतो. पण बघणाऱ्याच्या नजरेला त्याने कुठला चष्मा लावलाय हे माझ्या हातात नसतं. यश. बरं, नाही नेहमीच असा विरोध होतच आलेला आहे. कारण की प्रत्येक गोष्टीला, कारण की तुम्ही एक चढ-उतार पाहिलेले आहेत. राजकारणापासून कलाकार म्हणून सगळे. पण आज कलाकार म्हणून तुम्ही जेव्हा या मातीमध्ये अभिनय करण्यासाठी जेव्हा उतरता, तुम्ही राजकारण आता मगाशी म्हणल्याप्रमाणे की डोळे तुम्ही बाहेरच ठेवता राजकारणात. जेव्हा भूमिकेत तुम्ही शिरल्यानंतरही हे असे अदृश्य हात जे आहेत, जे आपल्या मालिकेला कुठेतरी थांबवण्याचाही प्रयत्न करतात. हे का? असं का घडत चाललंय आणि असं का होतंय? त्याचं कारण काय असेल? मी जसं म्हणालो की बघणाऱ्याच्या नजरेला त्याने कुठला चष्मा लावला हे मला ठाऊक. किंवा खूपदा काय होतं की एखाद्या गोष्टीवर रिॲक्ट होणारी व्यक्ती ती गोष्ट पूर्ण समजून न घेताच रिॲक्ट होते. किंवा कधी कधी फक्त इंस्टाग्रामचा एखादा रील पाहिला जातो, एखादा युट्यूबचा शॉर्ट्स बघितला जातो आणि अख्ख्या भागात काय दाखवलं एपिसोडमध्ये, काय नेमकं म्हणणं आहे याचा विचार न करता साप म्हणून भुई थोपटायला सुरुवात होते. ही भावना आजकाल एकूणच समाजामध्ये आपल्याला खूप जास्त बघायला मिळते. त्यामुळे तुम्ही म्हणता तशा गोष्टी त्या होत असतील की अरे हे काहीतरी सापडलं तर याला आता आपण राजकीय नजरेनेच बघूयात किंवा आपण याला एका ठराविक अँगलनेच बघूयात. मला वाटतं हे बघणाऱ्यांचं दुर्दैव आहे की ते एका खूप चांगल्या कलाकृतीला मुकतील. आणि असं जर कोणी असेल तर माझी त्यांना विनंती आहे की कृपया एपिसोड पूर्ण बघा. एपिसोड पूर्ण बघा. आणि आता शिवाय मालिका आता महाराष्ट्राची झाली आहे, त्यामुळे तुम्ही खाली कमेंट करू शकता. तुमच्या काही कमेंट असतील, जर काही सुधारणा करायच्या असतील तर नक्कीच त्या आम्ही इम्प्लिमेंट करू. पण केवळ साप म्हणून भुई थोपटण्यापेक्षा एपिसोड पूर्ण बघा. आणि जरूर तुमच्या विचारांमध्ये किंवा जो एक जबरदस्ती चष्मा जर असा कोणी लावला असेल तर चष्मा गळून पडेल आणि नजर स्वच्छ होईल. नक्कीच, नक्कीच. ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांनी जो शिक्षणाचा वारसा जो आजपर्यंत चालवत आजपर्यंत नव्या पिढीला आणि मुलांना मुलींना शिक्षणाचा जो वारसा दिलेला आहे. आता काय घडतंय माहितीये की आता अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत आणि बंदही झालेल्या आहेत. त्या संदर्भात तुम्ही ह्या मालिकेद्वारे किंवा तुम्ही स्वतः काय मेसेज देऊ शकता की या शाळांचं काय करायचं, कशा काय शाळा या उभ्या राहतील किंवा अजून उभ्या करायला पाहिजे की नाही पाहिजे?
यामध्ये मराठी शाळांचा हा एक फार महत्वाचा मुद्दा या निमित्तानं प्रत्येक वेळी समोर येतो आणि शाळा मराठी असावी की इंग्रजी असावी यापेक्षा शिक्षणाचा दर्जा जर आपण तिथे मेंटेन केला, हा पॉलिसी डिसिजन आहे खरं तर. पण मालिकेच्या निमित्तानं खरं तर आज त्या टप्प्यावर पोहोचायला कोणीतरी शेणगारा सोचलाय, कोणीतरी प्रचंड विरोध स्वीकारलाय आणि म्हणून आज ही परिस्थिती आहे. याची जर जाणीव झाली तर मला वाटतं नक्की फरक पडेल. नक्कीच फरक पडेल, कारण की तुमच्या या मालिकेद्वारे अनेक मुलांना एक धडा पण मिळेल की बाबा शिक्षण हे किती महत्वाचं आहे आणि शिक्षण मिळवण्यासाठी शिक्षण सुरू होण्याआधी ह्या लोकांनी काय हाल अपेक्षा करत आजपर्यंत इथपर्यंत शिक्षण आणलेलं आहे करायचं. तर माझं असं म्हणणं आहे की आतापर्यंत हे शिक्षण तर खूप चांगलं चाललेलं आहे. शिक्षण संस्था सुधारली पाहिजे, शिक्षणासाठी शाळा उभारल्या पाहिजे, मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि गावागावात हा प्रचार झालाच पाहिजे. आणि आणि हा प्रचार तर तुमच्या या मालिकेद्वारे तर नक्कीच होणार आहे, कारण की तुमचा मराठी वारसा हे यूट्यूब जे नवीन चॅनल सुरू होत आहे, का निर्णय घेतला की आपण हे मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवरच ही मालिका आणावी? तर जसं मी म्हणालो तसं की मालिका आधी वाहिनीची होती, आता ती महाराष्ट्राची जर करायची असेल तर त्यासाठी युट्यूब सारखं एक प्रभावी माध्यम आहे. तुम्ही सगळे जे डिजिटल मीडियामध्ये काम करता, तुमच्या सगळ्यांचं एक सकारात्मक उदाहरण माझ्या डोळ्यासमोर होतं की तुम्ही जर इतक्या खंबीरपणे डिजिटल माध्यमातून काम करता आहात तर मग तेच माध्यम ही मालिका पुढे नेण्यासाठी का निवडून. आणि म्हणून मराठी वारसा हे आपण युट्यूबवर चॅनल सुरू केलंय आणि या माध्यमातून आता आपण मालिका समोर. ह्या मालिकामध्ये आधीच्या स्टार पॉवरच्या अरुंधती मॅडम होत्या आणि तुम्ही होतात, आणि अचानक आज यूट्यूबवर चॅनलवर मालिका आल्यानंतर काही घडलं का, किंवा मॅडम चेंज झाल्या आणि नवीन हिरोईन आली, त्या संदर्भात काय म्हणा? तर यामध्ये सगळ्या प्रत्येक कलाकाराला एक स्वातंत्र्य देण्यात आलं होतं की कुणाला या प्रोजेक्टचा भाग व्हायचा आहे किंवा कुणाला या प्रोजेक्टचा भाग व्हायचा नाही. त्याचबरोबरीनं एकूण सगळी आर्थिक गणित जुळवणं हे दुसरं एक महत्वाचं कारण होतं. आणि तिसरं जे महत्वाचं कारण होतं की हे स्वातंत्र्य दिल्यानंतर या पुढच्या काळामध्ये म्हणजे पहिला प्रोमो पाहिल्यानंतर आधी मधुराणींनी मला मेसेज केला आणि अभिनंदन केलं, प्रोमो आवडल्याचं सांगितलं आणि क्षमाला सुद्धा शुभेच्छा. त्यामुळे इथे असं काही बिनसलं वगैरे असा काही गॉसिप नाहीये. यामध्ये हा तिने घेतलेला निर्णय होता, तिला हा ऑप्शन होता. पण प्रत्येकाची वेगवेगळी गणितं असतात, प्रत्येकाचे काही वेगळे निकष असतात, त्यानुसार हा निर्णय झाला. खूपच छान निर्णय झालेला आहे आणि अनेक आता नवीन कलाकार पण खूप छान प्रकारे काम पण करत आहेत आणि ह्या मालिकेद्वारे ते लोकांसमोर पण येणार आहे. आणि ही आम्ही पण मनापासून सांगू शकतो की सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका घराघरात नाही तर मनामनात महाराष्ट्रात जाणार आहे आणि भारतापर्यंत काय जगाच्या पाठीवर पण ती पोहोचणार आहे. आणि यासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. असंच तुमचं यश, असंच गौरव तुमचे चालूच राहू दे आणि हा मराठी वारसा अनेक रूपात, अनेक ढंगात आणि अनेक संस्कारामध्ये समोर येऊ दे आणि तुमचं हे यूट्यूब चॅनल यशस्वी होऊ दे, ही स्वामी चरणी प्रार्थना. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.